तुमची फॅमिली एकाच अर्निंग मेंबरवर फायनान्शियली डिपेंडेंट आहे का? तर अशा या मेंबरचं लाईफ इन्शुरन्स कव्हर कमी असेल तर ह्यूज रिस्क आहे. प्रॉब्लेम असा आहे की लोकांना लाईफ इन्शुरन्सचा इम्पॉर्टन्स कळत नाही आणि फक्त सेक्शन 80C किंवा कोणीतरी आलंय म्हणून एखादी छोटी मोठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतात आणि त्यांना वाटतं की आपला इन्शुरन्स कव्हर्ड आहे. पण अनएक्सपेक्टेड डेथ सिनारिओमध्ये फॅमिलीची फायनान्शियल वाताहत होते. एका क्लायंटची केस होती. ॲन्युअल 30 लाखाचा इन्कम होता, पण टर्म कव्हर होतं फक्त 40 लाख. ऍक्च्युली तुमचं जे टर्म इन्शुरन्स कव्हर आहे ते ॲटलिस्ट तुमच्या इन्कमच्या 10 पट असायला हवं. म्हणून आम्ही त्याला सजेस्ट केला 3 करोडचा टर्म इन्शुरन्स. एज कमी असल्यामुळे प्रीमियम पण मॅनेजेबल होता. रिझल्ट, इन केस ऑफ एनी अनफोर्सिन सर्कमस्टान्सेस त्याच्या फॅमिलीचा पुढच्या 8 ते 10 वर्षाचा खर्च सिक्युअर होईल आणि पीस ऑफ माइंड. जर तुमच्या पण केसमध्ये एकच फॅमिली मेंबर ब्रेडविनर आहे आणि कव्हर अगदी बेसिक आहे, तर वेळ आहे तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करण्याची. तुमच्या पोर्टफोलिओचा फ्री अनालिसिस करून त्याला कन्फ्युजचे स्मार्ट बनवण्यासाठी प्लीज कनेक्ट विथ फिनफिट बाय अनुराधा.